नाटक जर जिवंत ठेवायचं असेल तर उत्तम ऍक्टर, लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार ह्या लोकांबरोबरच ना पण एक उत्तम प्रेक्षकही निर्माण झाला पाहिजे. माझ्याकडे उत्तम उत्तम बालनाट्य बघायला माझे आई बाबा मला घेऊन जायचे. मी ते बघत बघत लहानाची मोठी झाले आणि मला आवड लागली. तो प्रेक्षक उत्तम तयार करणं हे सुद्धा गरजेचं आहे. खरं आमचा पण प्रयत्न असतो, कारण असंही नाही की आमचा पण खूप अभ्यास आहे या विषयावर की आम्ही सांगू की हे करा वगैरे. आम्ही पण एक्सपिरियन्स झाल्यावर हे सांगतो की आम्हाला हे चांगलं वाटलं तर तुम्हाला बघा जमलं असेल तुमच्या इथे तर जाऊन या. एका कार्यक्रमाला आमच्या माटुंग्याच्या एक लहान मुलगा आलेला 5वीतला, तर तो आई बाबांना घेऊन आलेला. आपला जो सुतारफेणी नावाचा लाईव्ह कार्यक्रम आहे त्याच्यासाठी. आणि नंतर भेटतो आपण सगळ्यांना, तेव्हा ते आले, तेव्हा ते आई बाबा म्हणाले की हा ना ऍक्च्युली CBSE मध्ये आणि हा सगळे त्याचे इंग्लिशमध्येच बोलतो सगळ्यांशी, त्यामुळे त्याला मराठी यावं आणि मराठीत आपलं काय काय असतं हे कळण्यासाठी रोज रात्री तो वायफळ बघतो आणि त्याला गोडी लागली त्याची.